कृपया पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. या ठिकाणी अजून एक या पुढचा सामना खेळवायचा आहे. यापुढील होणारा सामना रामेश्वर गावखडी विरुद्ध आशीर्वाद पावस. दोन्ही संघांनी आमच्यापर्यंत प्लेइंग 11 ची लिस्ट या ठिकाणी पाठवायची आहे. तुम्हाला हा पहिला पुकार असेल. चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. पंच पॅनल आपल्याला विनंती असेल सामना सुरू झाल्याचा सिग्नल पंच पॅनल यांच्याकडून येत असताना पंच एक इनिंग आपल्याला 30 मिनिटांमध्ये संपवायची आहे. कृपया दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. किरण पालकर ओव्हर द विकेट. आमच्या कॉमेंट बॉक्स एंड कडून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे जरूर झाला. हलकीशी मिसफील्ड जरूर पाहायला मिळते. महेश दळवी निनाद पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गावकडी गावचे सितारे दोन्ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सलामीचे फलंदाज म्हणून पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम कोळंबे स्वतः कर्णधार किरण पालकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर. मोठा पटका चांगला सजलाय जरूर. सीमारेषेच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करताना दिसलाय. इथे धावा किती मिळतील याकडे लक्ष असेल परंतु चेंडू जाते सीमारेषे पार 4 धावांसाठी. दुसऱ्या पहिला चेंडू जरूर मिस टायमिंग स्ट्रोक झाला होता. महेश दळवी अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळते. पावस प्रीमियर लीग मध्ये दाखल झालाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या पाहिली की 5 धावा पहिल्या 3 चेंडूंवर अचूकता दाखवली आहे. निनाद पाटील कशा प्रकारे खेळ करेल याकडेही लक्ष असेल. त्याच्या जोडीला महेश दळवी आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटने हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली आहे जरूर. अगदी यष्टांना मिस करणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू इथे मात्र निर्धाव जाईल. चर्चा केली जाते. चर्चेला महत्व दिले जाईल या दोन्ही फलंदाजांकडून. पॉवर प्लेचे अनिवार्य 2 षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न इथे मात्र ते करताना पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज झालाय. मोठा फटका चांगला. आसमान जेवढं दाखवलंय तेवढीच लांबी प्राप्त होते या चेंडूला. आउट ऑफ द पार्क. ब्रिलियंट सक्सेसफुल. दोन्ही फलंदाज जर पाहिले तर पहिला चेंडू पेस करत असताना अगदी निर्धाव खेळलेत आणि त्यानंतर मोठे फटके आलेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11. या धावसंख्येवर 11 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट आपल्या षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा ब्लॉकचा चेंडू. उत्तर नाही आहे. इथे मात्र कॉलिंग थोडस चुकीचं पाहायला मिळालंय. थोडेसे थांबले होते निनाद पाटील. त्यानंतर कॉलिंग घेतलंय. पूर्ण कॉल स्वीकारला. धोका पत्कारलाय महेश दळवी यानं. धावसंख्या पाहिली की 12. पहिलं षटक इथे मात्र समाप्त होते.
मार्कवर गोलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. कौस्तुभ हातीसकर मॅन फ्रॉम रणपार आपल्याला पाहायला मिळते. रणपार गावचा पुत्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगला खेळ इथे मात्र त्याला करायचा आहे. दत्तकृपा रणपार संघासाठी चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी इथे मात्र तो करतात अनेक वेळा आपण पाहिले. पॉवर प्लेचे षटक त्याच्या आधी सोपावलं जाते. गोलंदाजी मार्कवर कौस्तुभला आपण पाहतोय. निनाद पाटील आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. पावस प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूर असेल परंतु प्रयत्न करताना दिसलाय. इथे धावा मिळतील 4. या 4 धावाच्या 16 वर जाती आहे. पॉवर प्लेच्या अनिवार्य षटकामध्ये त्याला गोलंदाजी दिली आहे. मोठा फटका पुन्हा एकदा त्याच दिशेने म्हणजेच काऊ कॉर्नरला 1 बाउंड चेंडू इथे मात्र गॅदर केला जाईल. आपल्या हातामध्ये घेतला जाईल. 1 धाव तिथे पूर्ण केली जाते. धावसंख्या 17 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. पावस प्रीमियर लीग एंड कडून ही गोलंदाजी मार्गस्थ असताना गोलंदाजी करणारा संघ आपल्याला कबीर 11 पाहायला मिळतोय. त्यांच्या समोर एसआर 11 पूर्णगडा संघ आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड विकेट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, झेल झाला. प्लास्टिक मध्ये क्षेत्ररक्षक उभा होता. 2 पावलं पुढे सरसावला, बॅटची कडा घेतली आणि हा झेल स्मितेशी अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. चिंचकरी गावचा सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी नंबर 7 चांगला खेळ इथे मात्र जरूर त्याच्याकडून अपेक्षित असेल. या मैदानाचा अनुभव त्याला खूप चांगला आहे. स्मितेश पूलचा फटका सजवलाय चांगला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे परंतु प्रयत्न चांगला झाला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे धावा मिळतील पुन्हा एकदा 4. या 4 धावेच्या मध्ये धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. स्मितेश बोरकर ज्या कामगिरीसाठी ओळखला जातो ती कामगिरी इथे मात्र तो करताना आपल्याला पाहायला मिळते. भाटकरकोण प्रीमियर लीग जी कुर्तडे गावामध्ये पार पडली त्या प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी हा खेळाडू ठरला होता. तिथे जोरदार कामगिरी आपल्या संघाला सोबत घेऊन
त्यानं केली होती. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने चेंडू भिरकावलाय. जरूर क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, परंतु चेंडू आणि क्षेत्ररक्षकामधली शर्यत इथे मात्र चेंडू जिंकतोय. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर 4 धाबांसाठी. रिलेबन जास्त वेळ घेऊ नका. 6 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. 30 मिनिटांमध्ये ही 6 षटकं आपल्याला पूर्ण करायची आहेत, नाही तर अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल असं आयोजकांच्या माध्यमातून कळवण्यात येते. वारंवार नियमावली तुम्हाला नाणेफेकीच्या अगोदर पूर्णपणे समजावली गेली आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सोपावलं गेले. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गौरव आपल्याला पाहायला मिळेल. गौरवला चांगली कामगिरी इथे मात्र जरूर करायची आहे. चांगला खेळ इथे मात्र नावाप्रमाणे करावा लागेल. पावर्स प्रीमियर लीग 2024 चा थरार आपण अनुभवत असताना 10 वर्षे या स्पर्धेला झाली आहेत. 10 वर्षे या स्पर्धेला होत असताना 2015 ला ही या स्पर्धेची सुरुवात झाली. थोडीशी संघर्षमय या स्पर्धेची होती सुरुवात. तदनंतर या स्पर्धेला मोठं स्वरूप आलं. भडकंबा मैदानावर ही स्पर्धा सुरुवातीपासून झाली. तदनंतर 3 ते 4 वर्ष या मैदानावर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी इथे मात्र गौरव करेल का? राऊंड विकेट पूलचा फटका इथे मात्र निनाद याला सजवायचा होता. धावबादची संधी असेल, परंतु तेजस यष्टांच्या मागे आपल्याला पाहायला मिळते. त्यानं चांगल्या का इथे प्रयत्न जरूर करायची आहेत. इथे धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. 32 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. गौरवला आमंत्रित केले. तिसऱ्या षटकाचा खेळ त्याच्या हाती सोपावलं गेले. पावर्स प्रीमियर लीग 2024 आपण पाहतोय. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस सामना. तिसरा मोठा फटका इथे दर्जेदार आहे, पॉवरफुल आहे, सक्सेसफुल आहे, सर्व काही ओके. या फटक्यावर पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जातोय. पॉवरफुल फटका इथे मात्र सजवला गेला. स्मितेश बोरकर आपल्याला चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळते. गौरव आपल्याला पाहायला मिळेल.
हलका धना चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय पंकज. पंकज सुर्वे आपल्याला चेंडूवर येताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील आपल्याला पाहायला मिळाले LBW साठी, परंतु पंचाने नकारार्थी मान डोलावली आहे. धावसंख्या 1 ने पुढे आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 40 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चांगला खेळ इथे मात्र दोन्ही संघ दाखवतील यात मात्र शंका नसेल, परंतु पहिलं सत्र कोणाच्या नावावर राहील याकडे लक्ष आहे. पायामध्ये चेंडू राखण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचेल का हे पाहायचंय. 1 बाउंड चेंडूला गॅदर केलं जाते. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक थोडासा पुढे सरसावला होता झेल साठी, परंतु आव्याकाच्या बाहेरचा झेल आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर स्वतःला रोखलं गेलं, थांबवलं गेलं, संयम दाखवला या खेळाडूनं. अगदी लॉंगरला असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. हेलिकॉप्टर उडवायचं होतं परंतु हेलिकॉप्टर उडालच नाहीये. चेंडू जातो इथे निर्धाव. धावसंख्या स्थिरावतीये. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावसंख्या 42 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. साठी महाकाली वेल्डिंग वर्क्स श्री कमलाकर शिंदे यांच्याकडून उत्स्फूर्तपणे आर्थिक मदत या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि मी सचिन भाटकर यांना विनंती करतो की पावस प्रीमियर लीग तर्फे त्यांनी शाल व गुलाब पुष्प देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. महाकाली वेल्डिंग वर्क्स श्री कमलाकर शिंदे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जातोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो. हलक्या त्यानं खेळण्याचा प्रयत्न, अगदी दिशा दिली आहे पंकज. इथे मात्र चेंडू रिटर्न पाहायला मिळतील. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. खूप खूप धन्यवाद तुमचे शिंदे साहेब. धावसंख्या 47 आपण पाहतोय. उर्ध विकेटने गोलंदाज दाखल झालाय. पूलचा पटका इथे मात्र अक्रॉस द लाईन येऊन खेळायचा होता. पाईन लेग क्षेत्र हे निवडलं होतं मनामध्ये, परंतु बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू जातो इथे मात्र निर्धाव. धावसंख्या 47. गोलंदाजी मार्कवर मीरला आपण पाहतोय. त्याला आजमावण्याचा प्रयत्न इथे मात्र केला गेलाय. PPL पावस प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवत असताना रिवर्सचा फटका खेळायचा. फटका सजलाय. चेंडू जाईल अगदी गली रिजनला. 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या 51. जरूर चांगली फटकेबाजी इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते आपल्या संघासाठी.
ती मात्र स्मितेश बोरकर याच्या बॅट मधून मिहीर याच्यावर आक्रमण चढवलं जाते. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय अगदी लॉंग स्टॉपच्या दिशेने. 4 धावा इथे. धावसंख्या 55. एक गडी बाद आपल्याला पाहायला मिळते. महेश दळवी बाद झाला. त्याच्यानंतर स्मितेश बोरकरला आपण पाहिलं. चौकारांची बोली भाषा त्याच्या बॅट मधून बोलली गेली. फक्त 2 निर्धाव चेंडू त्यानं खेळलेत. बाकी सर्व चेंडूंवर धावा इथे पाहायला मिळाल्यात. मीरला आपण पाहू. उर्द विकेटने रिवर्सचा फटका पुन्हा एकदा खेळायचा आहे. आत्मघातकी फटका इथे मात्र विकेट प्राप्त होत्या. बॅटची अगदीशी कडा घेऊन चेंडू यष्टरक्षकच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इशरतला चांगला खेळ इथे मात्र जरूर करायचा. SR11 संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आपण पाहतोय. धावसंख्या 55 वर दुसरी विकेट इथे मात्र मिळाली. आपल्या संघासाठी जरूर चांगली कामगिरी इथे मात्र गोलंदाज करताना पाहायला मिळालेत. मीर याचं षटक इथे मात्र जरूर थोडस महागडं ठरलं. 13 धावा त्यानं खर्च केल्या. एक विकेट मिळाली. स्मितेश बोरकर जो धोकादायक ठरत होता गौरवला आमंत्रित केले गेले. 5वं षटक त्याच्या हाती सोपवले गेले. त्याची कामगिरी कशी राहील याकडे लक्ष असेल. परंतु चांगली कामगिरी करत असताना धावा कमी खर्च करायच्यात. विकेटही मिळवाव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये निनाद पाटील ला आपण पाहतोय. फटकेबाजी त्यांच्याकडून चांगली झाली आहे. चौकार षटकारांची बोली भाषा तेही बोलतायत. इथे मोठा फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक जरूर आहे. इथे झेल होतोय. विकेट मिळेल. निनाद पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. विकेट 3ही पहिली फलंदाज बाद होत आहेत. चेतन तोडणकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नौके फलंदाज दोन्ही मैदानाच्या आतमध्ये असतील. इशरत आणि चेतनची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. कामगिरी कशी इथे होईल या दोन्ही नौक्या फलंदाजांकडून हे पाहायचंय. कारण मैदानाच्या आतमध्ये निनाद पाटील स्मितेश बोरकर चांगली भागीदारी करत होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होतोय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तो तिथपर्यंत पोहोचतोय. एक धाव तिथे पूर्ण केली जाईल. चांगली पैकी येते अगदी सीमारेषे जवळून. सरत तेजसच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. यष्टांच्या मागे तेजस पालकरला आपण पाहतोय. हा खेळाडू जरूर दरवर्षी या स्पर्धेसाठी हजर असतो. कायम पुणे इथे कामानिमित्त असतो. परंतु पावस प्रीमियर लीग कधी न चुकवता आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. इथे हाही चेंडू चांगला आहे. अपील केलं जाते. पंचांवर दबाव नाहीये. अमित पवार आपल्याला पंच पाहायला मिळतात. गौरव याची जरूर कामगिरी इथे मात्र चांगली होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. मागील 3 चेंडूचा विचार केला. एक मोठी विकेट मिळाली. एक धाव खर्च केली. एक चेंडू निर्धाव हाताळला. आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर पाईन लेगला इथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेल. पैकी पुन्हा एकदा होती आहे. परंतु पैकी आता दूर राहिली आहे. बॅकअप असेल. 2 धावा इथे मिळतात. या 2 धावच्या मध्ये धावसंख्येत भर आता मात्र पाहायला मिळाले. आपल्या संघासाठी जरूर कामगिरी इथे मात्र फलंदाज करतायत देखील प्रयत्न करतायत.
प्रयत्न केल्याशिवाय इथे मात्र फळ मिळणार नाहीये. गौरव राऊंड विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर करतोय. लॉंगॉनचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचेल. एक धाव तिथे पूर्ण केली जाईल. दोन्ही फलंदाज एकरीत धावांवर विश्वास दाखवत आहेत. धावफलक खालता ठेवायचा आहे. हा 50+ धावसंख्या बनवली गेली आहे, त्यामध्ये अजून फक्त भर पाडायची आहे. परंतु या मैदानावर कोणती धावसंख्या सेफ समजली जाणार नाहीये, कारण डाव्या हाताच्या फलंदाजासाठी संधी आहे, तेवढीच उजव्या हाताच्या फलंदाजासाठी संधी आहे. पॉलिटिकमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न झालाय, हलकीशी मिसफील्ड होतीये. एक धाव इथे पूर्ण केली गेली आहे. एका धावेवर इथे मात्र समाधानही मानलं जाते दोन्ही फलंदाजांकडून. धावसंख्या आता मात्र 60 धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. संघासाठी जरूर चांगलं योगदान या गोलंदाजानं दिलंय. गौरव यानं या 5व्या षटकामध्ये केवळ 4 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट. धावसंख्या 60 आपल्याला पाहायला मिळते. संघासाठी जरूर चांगली कामगिरी इथे मात्र करताना पाहायला मिळत. अंतिम षटक कुणाच्या हाती सोपवलं जाईल, स्वतः किरण आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. ज्यानं पहिलं षटक हाताळलं तो किरण मैदानाच्या आत अंतिम षटकाची जबाबदारी घेऊन दाखल झाला. पावस प्रीमियर लीग आपण पाहतोय ऐकतोय. या स्पर्धेचं 10वं वर्ष आणि 2015 पासूनचा जो प्रवास सुरू झाला तो प्रवास या 10व्या वर्षात येऊन पोहोचलाय. किरण पालकर ऊर्ध विकेटने खराब चेंडू, त्याचा समाचार घेण्याचा प्रयत्न झालाय परंतु इथे झेल होतोय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दिगंबर गोटेणकर आपल्याला पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम मेरवी, मेरवीला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. जबाबदारीने इथे खेळ त्याला करायचा आहे. चांगला खेळ इथे उर्वरित चेंडूंमध्ये म्हणजेच 5 चेंडूंमध्ये कसा केला जाईल याकडे लक्ष आहे. जर बाउंड्री लाईन पाहिली गेली तर 57 मीटरची आहे. गतवर्षी 55 मीटरची बाउंड्री लाईन आपल्याला पाहायला मिळाली होती. वाटबॉलचा सिग्नल इथे मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येत 1 ने भर पाहायला मिळेल. धावसंख्या 61 आतापर्यंत पाहायला मिळते. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न लागला तर आबाद नाही तर बरबाद करणारा हा फटका, आत्मघातकी फटका म्हटलं जातं. चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळेल. बॅट बॉलचा संपर्क नाहीये, सर यष्टिरक्षकच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावतोय. किरण पालकर पुन्हा एकदा सज्ज होईल. ज्या दिशेने खेळायचा होता त्या दिशेने खेळला जात नाहीये. क्षेत्ररक्षक जरूर दूरवरून प्रवास करेल. तेजसला आपण पाहतोय पैकी चांगली जारी आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे जरूर होतोय का, परंतु प्रयत्न केला गेला. लेग बायचा सिग्नल पंचांकडून येताना पाहायला मिळाला. 2 धावा मिळतात. या 2 धावांच्या बंदीत धावसंख्या 63 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी जरूर आहे. या अंतिम षटकामध्ये जकडवून ठेवलं गेलं पूर्णपणे. जकडवून ठेवत असताना विकेटही मिळाल्यात. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा फटका सजवला गेलाय. धावा मिळतील इथे एकूण पाहायचंय. चेंडू थांबलाय. इथे मात्र परीक्षा घेतली गेली आहे. फेकी थोडीशी दूर राहिली आहे परंतु 3 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. चेंडू पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये थोडासा थांबला. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या 66 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते.
66 धावा पॉवर्स प्रीमियर लीग आपण पाहतोय. मोठा फटका पुन्हा एकदा खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, जेल सुटलाय. क्षेत्ररक्षक कोण आहे? पंकज सुर्वे. इथे मात्र जेल सुटताना पाहायला मिळालाय. अगदी स्टायलिश जेल पूर्ण करायचा होता, परंतु इथे मात्र स्वप्न भंगलंय. धावा इथे मिळतील 4. 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या आता मात्र 70 वर जाऊन पोहोचते. थोडस नाखुश जरूर असेल पंकज सुर्वे. आपल्याला पाहायला मिळालाय अगदी काऊ कॉर्नरला उभा आहे सीमारेषेजवळ, परंतु त्याच्याकडून अपेक्षा भंग होत असताना मोठा फटका इथे पुन्हा एकदा खेळला जाईल. लेग साइडच्या दिशेला अगदी पाईन लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला होता. इथे 1 धाव, एका धावेवर समाधान मानत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावली आहे 71 आणि 72 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलंय. ते मात्र कबीर 11 संघासमोर 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कोण येईल याकडेही लक्ष असेल. आपण पाहतोय एकटे पॉवर्स प्रीमियर लीग 2024 पर्व 10 या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. tenniscricket.in ची पूर्ण टीम सोनमताई चव्हाण आणि गिरीशजी कोसरेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वेच चव्हाण आणि अगदास बारगीर हे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. आमच्या बरोबर गुणलेखकाची भूमिका उमेशजी गोताड हे पार पाडतात. या सेकंड इनिंग मध्ये ऐकूया तुमच्या बरोबर ओंकार शेलार सर यांचा हा आवाज.
पर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर धावा फक्त खर्च केल्या जात आहेत. एक धावा बॅकअप होतं म्हणून दुसरी धाव जरूर वाचताना पाहायला भेटली. एकच्या मदतीने धावांचा श्री गणेशा इथून होताना पाहायला भेटेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल दाखवली गेली. सेन्सुअल क्रिकेटचा खेळ मैदानामध्ये दाखवला गेला आणि त्यानंतर धावा कबूल केल्या गेल्या. एक वैयक्तिक खातं असेल संघाचं खातं तिथून ओपन करताना पाहायला भेटलं. दिगंबर गोलंदाजी मार करून अर्ध विकेट. अकुटप्याचा बॉल मोठा फटका खेळवलाय, उडवला, चेंडूला पाठवून दिलाय मिडविकेट पडूच्या बाहेर. पीपीएल येतोय षटकार. क्रमांक स्कोर करवरती टोटल 7 या धावसंख्ये वरती लागला. त्यानंतरच्या चेंडूवरती एक्स्ट्रा क्लास क्षेत्ररक्षक आहे तो करेल केली आणि त्यानंतर माघारी परतावं लागेल. क्लास होता सरळ क्षेत्ररक्षक. टोटल 8 या धावसंख्येवरती. चकाच्या सबनंतर टीमची टोटल स्कोर कार्डवरती येऊन पोहोचली आहे. फक्त आणि फक्त 8 धाब्यावरती पाहायला भेटला. गोलंदाजी मार करून दाखल केला जाईल. गावखडीला विलंब करणारा हा खेळाडू महेश दळवी पाहायला भेटला. अनेक वेळा गावखडी संघाकडून खेळताना पाहायला भेटलं होतं पण या पाबस प्रीमियर लीग मध्ये त्याच्यावरती बोली लगावली गेली आणि त्यानंतर त्याला SR11 ह्या संघामध्ये जागा मिळाली. महेश दळवी पाहायला भेटेल. अनेक वर्ष गावकडी संघाकडून खेळत असताना आता या पाबस मध्ये संधी मिळाली गेली आहे SR11 या संघाकडून. त्या संधीवरती मोठा प्रयत्न करायचा होता, स्वागत करायचं होतं आणि स्वागत केलं जाईल का पाहायचंय. एकदा इथे दोनदा तिथून झेल कंप्लीट करताना पाहायला भेटलाय. बॅक टू द पवेलियन परतावं लागेल. अजून एक धक्का इथून टिपला गेलाय.
8 वरती पाहायला भेटले. थोडीशी लडखळताना बारी पाहायला भेटले. पहिला चेंडू विकेट टेकिंग शतकाला यावी महेश दळवीने सुरुवात केलेली पाहायला भेटेल. आणि अनेक वेळा सांगितलं जातं महेश दळवी स्वतःला सिद्ध करण्यासाठी ओळखला जातो. याही पावस प्रीमियर लीग मध्ये स्वतःला सिद्ध करण्याची पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली गेली आणि संधीचं शोधणं जरूर करताना पाहायला भेटलंय. मॅन ऑन स्ट्राईक फोल्डनच्या रूपामध्ये पंकज. सेन्सिबल क्रिकेटचा खेळ पंकजला मैदानातून पाहायला भेटला आणि त्यानंतर एक धाव स्कोर कार्डवरती जमा करताना पाहायला भेटली आहे. एकच्या मध्ये टीमची टोटल स्कोर कार्डवरती 9 वरती जाऊन पोहोचली. धक्का क्रमांक 2 आतापर्यंत लागलेले पाहायला भेटले. जर्सी क्रमांक 47 गोलंदाजी मार्क करून दाखल केलेला गोलंदाज महेश दळवी चांगल्या लेंथ आणि लाईन मध्ये आहे. चांगल्या फॉर्म मध्ये देखील अनेक स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला भेटलाय. तोच मीडियम पेसर. नंतरचा चेंडू गतीत परिवर्तन चेंज ऑफ पेस क्रिकेटवरती खूप महत्वाची असते आणि तो चेंज ऑफ पेस वाला चेंडू आपण पाहायला भेटला. गतीत परिवर्तन केल्यानंतर वेगळ्याच प्रकारची स्ट्रॅटर्जी आखली गेली आणि तिथून निर्धाव चेंडूची सांगता. महेश स्वतःला सिद्ध करतो. आतापर्यंत कंजूस गोलंदाजी 3 चेंडूवरती धावा फक्त कबूल केल्या गेल्यात, खर्च केल्या गेल्यात 1. नंतरच्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता. दूरवरून खेळा बॅट आणि बॉल याच्यामध्ये अंतर बरंच काय वाढलं आणि त्यानंतर पंचांचा सिग्नल येईल. बाईकच्या मध्ये धावा गणल्या देखील जात आहेत आणि क्षेत्ररक्षण दर्जेदार करताना पाहायला भेटेल. स्वतःला झुकलं गेलं, एपट दाखवले गेले आणि त्यानंतर डाय मारून चेंडू अडवलेला पाहायला भेटलाय. त्यानंतर टीमची टोटल दुहेरी अंकांमध्ये प्रवेश करताना पाहायला भेटले 10 या धावसंख्येवरती. मैदान पाहायला भेटलं सुसज्ज असे मैदान. एक लेवल या मैदानाचे आपल्याला पाहायला भेटले. अनेक वर्ष मैदानावरती अट्टास केला गेला आणि तिथून कुठेतरी हे शेवट गोड होताना पाहायला भेटलेत. अनेक मैदान आपण पाहायला भेटले थोडीशी वरचढ असतात. त्यानंतर हे मैदान क्षेत्ररक्षणासाठी खूप उपयोगाचं ठरताना पाहायला भेटले आणि त्यानंतरच्या चेंडूवरती सिंगल प्राप्त करताना पाहायला भेटलाय. सिंगलवरती दाखवला जातो विश्वास. मैदानाचा खेळपट्टीचा विचार करूया. खेळपट्टी सुसज्ज आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण नाहीये. चेंडू चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करताना येताना पाहायला भेटलाय. त्यानंतर जी विकेट बनवली गेली त्याच्यावरती थोडासा चेंडू स्विंगिंग पोझिशनने जाताना जरूर पाहायला भेटलाय. नंतरच्या चेंडूवरती आत्मघातकी फटका चॉईस केला गेला होता. रिव्हर्सशिपचा फटका खेळायचा होता. तिथून पंचांचा सिग्नल येतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या टीमची टोटल स्कोरवरती जाऊन पोहोचली आहे फक्त आणि फक्त 11 धावा. धन्यवाद. दरम्यान या ठिकाणी विक्रम झोरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सचिन भाटकर यांना विनंती करतो की त्यांनी गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. महाकाली डेकोरेस चे प्रतिनिधी आपल्याला विनंती करेन की आपण त्वरित समालोचन कक्षामध्ये या. एका प्रतिनिधीने समालोचन कक्षामध्ये यायचंय. महाकाली डेकोरेटर्स आपल्याला विनंती करेन की आपण समालोचन कक्षामध्ये या. महाकाली डेकोरेटर आपल्याला विनंती असेल एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत येऊ द्या. तिथपर्यंत जाऊया पुन्हा एकदा मुख्य मंचाच्या दिशेने. मोठा फटका घुटना देख तमाशा देख वाला हा फटका पाहायला भेटला. तब्बल धावा मिळतील या चेंडूवरती 6. धावसंख्या टीमची टोटल 17 वरती. पंकज इज ऑन फायर.
नंतरच्या चेंडूवरती सेन्सिबल क्रिकेटचा खेळ पाहायला भेटलाय. चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने तारलं गेलंय. एक धाव कंप्लीट केली जाईल तिथेच विश्वास दाखवला जातोय. 1च्या मध्ये टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 18 धावसंख्येवरती. भारताची रन मशीन आणि टन मशीन म्हणून ज्याला ओळखला जातो तो विराट कोहली याचा जर्सी क्रमांक तब्बल स्कोर कार्ड वरती लागलाय 18 धावसंख्येवरती. दिगंबर वैयक्तिक तिसरं संघाकडून तिसरं वैयक्तिक दुसरं षटक आपण दिगंबरला पाहिलंय. पंचांना पार केल्यानंतर चेंडू हवेत आहे. झेलची संधी निर्माण झाली आहे. संधीवरती सोनं करेल का पाहायचंय. झेल सुटला आणि त्यानंतर धाबा वेगवेगळ्या गतीने पूर्ण करायच्या होत्या. 2 पूर्ण गेल्या तिथून चितेल चपळाईने ओव्हरची तिसरी धाव कंप्लीट केली जाईल. तिथे 1 धाव अपेक्षित होती ते दुसरी घेऊन बसले. दुसरी अपेक्षित होते तिथे तिसरी धाव. म्हणजेच काय मैदानामधली रंग बिटवीनची खासियत पाहायला भेटली. 3 धावा वसूल केल्या जातात. 3च्या मदतीने टीमची टोटल 21 म्हणजेच काय 21 या धावसंख्येवरती पाहायला भेटली आहे. 21 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या पाहायला भेटल्या आहेत. मोठं लक्ष आहे. मोठ्या लक्षाच्या दिशेने विजयाचा पाठलाग करायचा. तेथील षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थान दिगंबरला पाहायला भेटलंय. प्रॉफिट केस वरून पंकज अकुटप्याचा बॉल मोठा फटका जरूर खेळलाय आणि त्यानंतर झेलची संधी. वा काही क्षेत्ररक्षण केलं. एकदा जोरदार गट्टी टाळ्या होऊन जाऊ दे. स्वतःला जज केलं आणि त्यानंतर कंप्लीट केलेला झेल पाहायला भेटलाय. क्षेत्ररक्षण साथ मिळाली गोलंदाजीवरती आणि तिथे होतोय विकेटचं पद. लीग 2024 सारख्या इंटरनॅशनल स्टेडियम वरती चाललेला हा बाबा सुनमी लीगचा सोहळा पाहायला भेटलाय. आयोजकांचे खूप आभार असतील कारण अशा खेळाडूंना संधी दिली गेली आहे ह्या मोठ्या क्रीडांगणावरती खेळायची आणि आम्हाला देखील संधी दिली गेली. त्यामुळे आयोजकांचे खूप खूप आभार असतील. टक्के क्रमांक 3 पाहायला धावसंख्या 21 वरती. नेक्स्ट बॅटर 5 डाऊनच्या रूपामध्ये दाखल झालेला विशालला पाहायचंय. विशाल धावेच्या वरती प्रयत्न करेल का. सेन्सिबल क्रिकेट खेळेल का. पण क्रिकेट वरती कर तर जर तरला महत्व दिला न जाणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ या मैदानामध्ये रंगताना पाहायला भेटलाय. ही स्पर्धा आपण पाहतो tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण देखील केलं जातंय. त्यानंतरच्या चेंडूवरती स्वागत बेधडक प्रॉपर टायमिंग मध्ये अगदी समोरच्या कक्षाच्या दिशेने खेळलेला फटका 6 धावांचा. बल्लेचिरजन रन सेवन म्हणजेच काय जाऊन पोहोचल्या तब्बल 27 या धावसंख्येवरती. मोठा सामना जरूर आहे. जरूर प्रयत्न केले जातील. दिगंबरती चढवलं जाणारा आक्रमण या विशाल कडून पाहायला भेटलंय. विशाल नंतरच्या चेंडूवरती पुढे एकदा फ्लॅश स्ट्रोक उडवलाय. बल्लेचिरजन रन मिल गया. डजन वाला फटका. कर्णधार रामेश्वर स्पोर्ट्स संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मंचावर यायचंय. पंकज सुर्वे दिगंबरचं हे षटक खूप काही महागडं होतं. तब्बल 6 चेंडूवरती 22 धावा खर्च करत असताना टीमची टोटल पुढे सरकवण्यामध्ये भार
33 धावसंख्येवरती झालेला पाहायला भेटलंय. थोडस मागं षटक, टोटल धावा कबूल केल्या गेल्या. या षटकामागे 22 धावा. मागच्या 2 षटकामागे थोडीशी कंजूस गोलंदाजी केलेली पाहायला भेटली. या षटकामागे टोटल धावा खर्च केल्या गेल्या 22. यापुढे होणारा सामना रामेश्वर स्पोर्ट्स विरुद्ध आशीर्वाद पॉवर्स या दोन्ही संघांमध्ये या ठिकाणी नाणेफेक होत आहे. नाणेफेक करण्यासाठी मी अहमद नाकवा यांना बोलवतोय. अप्रतिम असा खेळाडू यावी मुख्यमंत्र्याच्या दिशेने नाडिकोल करताना पाहायला भेटील. अहमद नाखवा अप्रतिम असा अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची पावस संघाकडून अनेक वर्ष ओळख राहिली आहे. तो अष्टपैलू अप्रतिम असा खेळाडू नाणेकौली करताना पाहायला भेटेल. नेक्स्ट मॅचचा नाणेकौली यावी केला जाईल. कोण ठरेल टॉसचा बॉस यावी पाहायचे. नेक्स्ट मॅचचा टॉसचा बॉस आशीर्वाद पावस संघाने जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच काय, नाणेफेक जिंकल्यानंतर सिलेक्ट द बॉल फर्स्ट, म्हणजेच काय पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. समोर संघाला आमंत्रित केलं गेलं की आपण पहिल्यांदा फलंदाजीसाठी येतोय. अप्रतिम असा रंगलेला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला भेटला. महेश दळवी षटक क्रमांक वैयक्तिक दुसरं. पहिला चेंडू लो टार्गेट करायचं होतं, त्यानंतर अलंड कार्पेटने चेंडूला खेळीला पाहायला भेटलाय. लॉंगनला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये चेंडू अडवत असताना खेळत खेळत चेंडूला अडवलाय. फक्त खेळत खेळत मैदानामध्ये एकच धाव खर्च करताना पाहायला भेटलाय. एकच्या जोरावरती टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे तब्बल फक्त आणि फक्त 34 या धावसंख्येवरती. संसेवलचा चाललेला मैदानामध्ये खेळ आपण पाहायला भेटला. तब्बल 72 धावा विजयासाठी कराव्या लागतील. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो, टाय झाली तर काय झाली तर टाय नाहीये. सुपर ओव्हरचा थरार या पावस प्रीमियर लीग मध्ये जरूर अनुभवायला भेटेल का? आजच्या दिवसामध्ये एकाच दुसरा सामना आपण पाहायला भेटला, शेवटपर्यंत गेला होता. शारजा इंटरनॅशनल चाललेला हा सामना आपल्याला पाहायला भेटलाय. आयोजकांचे खूप आभार. खेळाडू सर्व मानताना आपल्याला पाहायला भेटत, कारण चांगली खेळपट्टी असेल त्यातून चांगलं मैदान या खेळण्याच्या दृष्टिकोनातून पाहायला भेटलं, सजवलं गेलंय आणि त्यातील हा पावस प्रीमियर लीगचा सोहळा पाहायला भेटलाय. महेश नंतरच्या चेंडूवरती अकुटप्प्याचा बॉल, चेंडू चालला थर्डमॅनच्या दिशेने. इथे शर्यत लागली. शर्यत कोण जिंकेल आणि शर्यत जिंकलाय चेंडू, म्हणजेच काय, येतोय देदनादन करणारा चौकार. दोन्ही खेळाडूंकडे पाहायला भेटला अनेक वर्षाचा दांडगा अनुभव आहे पाठीशी. आणि दांडगा अनुभव असल्यानंतर कुठेतरी क्रिकेटवरती खेळत असताना कोणीही मोठं नसतं, कोणीही छोटं नसतं. प्रत्येकाने एकमेकांच्या लेवलने खेळणं हा खेळणारा जाणारा खेळ म्हणजे हा क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला भेटलाय. जरूर आक्रमकपणाची फलंदाजी आपण विशालला करताना पाहायला भेटली आहे. 3 चेंडूवरती 16 धावा खर्च केलेत. त्यानंतरच्या चेंडूवरती बचावपूर्वक खेळी करायची होती आणि बचावपूर्वक खेळी करत असताना त्यानंतर डॉट बॉल सांगता घडताना पाहायला भेटेल. महेश असं सांगतो, एक चेंडू तुझा तो दुसरा माझा, असं समीकरण मी मैदानामध्ये करणार. मीही देखील तितक्या ताकदीचा गोलंदाज आहे. चांगला लेंथ आणि लाईन वरती विचार केला जाणारी गोलंदाजी कुठेतरी विस्फोटक ठरताना पाहायला भेटली आहे. विस्फोटक गोलंदाजी जरूर कामयाब ठरताना पाहायला भेटली आहे. अकुटप्प्याचा बॉल, मोठा फटका खेळ आहे. कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवला जाईल. पंचांचा सिग्नल यावी पाहायचा आहे. एवन येतोय चौकार, खटकर वट.
तर शेवटच्या षटकापर्यंत गेले होते आणि शेवटच्या क्षणी ते चेस गेलेत. हा आजच्या दिवसाचा इतिहास राहिलाय आणि आजच्या दिवसातील अजून एक इतिहास इथून 72 धावांचा रचला जाईल का, त्याच्यासाठी चाललेला मैदानामध्ये अट्टहास पाहायला भेटला. नंतरच्या चेंडूवरती हलक्या त्याने ऑनसाइडला दाखल केलेला चेंडू पाहायला भेटलाय. मनगडातली ताकद दाखवली गेली, ताकद मध्ये नजाकत कोणतीही नव्हती. तिथून धावा फक्त गणल्या जातील. एकच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कारवरती जाण पोहोचली आहे 43 धावसंख्येवरती. जरूर चांगली फलंदाजी इथून पाहायला भेटल्या, त्याच्या जोरावरती धावा खर्च केल्या गेल्या. आतापर्यंत 43 धावा विजयाच्या दिशेने हळूहळू वाटचाल करताना पाहायला भेटलाय. षटक क्रमांक 14 सध्या मार्गस्थ आहे. महेश दळवी ऑन गोलंदाजी मार्कवरून महेशचा नेक्स्ट बॉल. मोठा फटका खेळाय, चौथा चेंडू चालला थर्डमॅनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू प्रवास जिंकला, नेतोय PPL चा चौकार. बारा चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 12-25. सामन्याचा आनंद नक्कीच घ्या, परंतु लाईन पाशी बसलेले सर्व आपले रसिक प्रेक्षक कृपया थोडं लाईनच्या मागे सरका. सुमित बावकर तिथे लाईनच्या इथे जरा कोण बसलं असेल थोडं मागे सरका. बारा चेंडू आणि 25 धाव्यांची गरज आहे. उलट्या गणिताच्या खेळाला आता खरी मैदानामध्ये सुरुवात झालेली पाहायला भेटली आहे. ऑन गोलंदाजी मार्क करून चिंचकरीला विलंब करणारा, अनेक वेळा मनोरंजन चिंचकरी या संघाकडून खेळणारा स्मितेश बोरकर जर्सी क्रमांक 07 कडून दाखल झाला असेल. अरंड विकेटने गोलंदाजी करेल. 55 पार केल्यानंतर मोठा फटका उडवलाय, चेंडूला पाठवून दिलाय, मिडविकेट बॉलच्या बाहेर साधवा. चौकशीशिवाय बोली भाषा काय मैदानामध्ये करत नाहीये. 7 चेंडूवरती टोटल धावा त्याने आतापर्यंत 27 खर्च केलेल्या पाहायला भेटल्यात. मग अशी सांगितलं होतं की या मैदानावरती जितक्या धावा बनवाल तितक्या कमी असतील आणि मागचे 2 सामने चेस केले गेलेत. हा इतिहास आतापर्यंत राहिलेला पाहायला भेटलाय. स्मितेश कमबॅक करेल का, इथून पाहायचंय. अरंड विकेटने अकुटप्याचा बॉल, हाई देखील चेंडू उंचावत आहे, क्षेत्ररक्षक येतोय आणि जेल कंप्लीट केला जाईल. यावेळी जेल होईल, तिथून संपेल इथून खेळ, तिथून करेल तो जेल बाद.
हॅलो नेक्स्ट बॅटर ऑर्डरम क्रिकेटचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जाणारा कोळंबी गावाचा सितारा मुन्नाला दाखल केल्यानंतर पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च करताना पाहायला भेटले. 2च्या मध्ये टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचले तब्बल 55 या धावसंख्येवरती. 55 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रपिंकेस वरून मुन्ना दाखल झालाय. टप्प्याचा बॉल तो टार्गेट करायचा होता त्यावर खोदून काढलेला चेंडू पाहायला भेटलाय. पहिली धाव तेच सर चुकीच्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं ना मुन्ना ना ऐसी गलती दोबारा मत करना. मुन्ना धावा वसूल करण्यासाठी टपलाय. त्यात नंतर आगाऊ बोला तू केला कशाला आणि धावता धावता रनआउट झाला. येस बॅक टू द पवेलियन. कहाणीमध्ये टीज इथून दाखल. कार्बती जाऊन पोहोचेल तब्बल 58 या धावसंख्येवरती. पुणे एकदा सांगतो जी काही आपण खाताय ते इकडे आपण गोळा करा याची आशा बाळगूया. त्यानंतरच्या चेंडूवरती सिंगल प्राप्त केली जाईल का आणि तिथून सिंगल वरती दाखवला गेला विश्वास. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं होतं. प्रपिंकिस वरती धोक्याची घंटा आणि धोक्याच्या घंटेवरती वाजवली जाईल घंटा. बॅक टू द पवेलियन परतावं लागेल. अजून एक पीस इथून दाखल होतं पाहायला भेटेल. सामना अजूनही संपला नाहीये. कुठेही जाऊ नका, पाहायला विसरू नका. पावस प्रीमियर लीग वॉट अ मॅच. सामना आता अंतिम क्षणी, अंतिम लढत यावी आपण मैदानाच्या आतून जरूर प्रेक्षकांना पाहायला भेटणार आहे. 6 चेंडूवरती धावा तब्बल खर्च करायच्या असतील. 13 धावा. टाय झाली तर काय झाली तर टाय नाहीये. या सुपर ओव्हरचा थरार आजच्या दिवसामध्ये अनुभवायला भेटणार का? प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहत आहेत की एका दुसरा सामना आम्हाला देखील असा रोमांच स्थितीमध्ये पाहायचा आहे. रोमांच्या अंगावरती येईल का? अंगावरती सहारे कोणाचे उभे राहतील की विजयाचा सहारा यावी कंप्लीट केला जाईल पाहायचंय. ऑन गोलंदाजी मार्कवरून दाखल केलेला गोलंदाज
चेतन पाहायचंय. षटक क्रमांक 6 घेऊन दाखल केलेला गोलंदाज चेतनला पाहायचंय. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून अंतिम षटकाचा बाद त्याच्यावरती असेल आणि त्याच्यावरती कशा प्रकारे स्वागत केलं जाईल मुन्नाने पाहायचं. पहिला चेंडू लागल्याच्या दिसरे तारलाय, चेंडूला पाठवलाय, बनलायच्या बाहेर साधावा येतोय PPL चा षटकार नाही या तिरस्कार. निर्णय हा अंतिम निर्णय तुम्हाला मानावा लागेल. आता सामना येऊन टेपलाय. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. चुकीच्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते चेतन कडून. जर्सी क्रमांक काय बिघडेल आणि काय घडेल मैदानाच्या आतून एक उभरतावा सितारासारखी कामगिरी करतोय पण अनेक वर्ष खेळत आलाय. अंडरआर्म क्रिकेटमध्ये नावारूपाला आल्यानंतर या औरम क्रिकेटमध्ये पाहायचे. नंतरच्या चेंडूवरती एक्स्ट्रा क्लास पाहायला भेटले. फॉर्तमध्ये क्षेत्ररक्षण घडलं आणि त्यानंतर बिघडली फक्त एक धाव खर्च करताना पाहायला भेटलंय. तिच्या चपळांनी विश्वास दाखवत असताना सिंगल कंप्लीट केली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आज कोट्यावरती तब्बल जाऊन पोहोचली आहे 67 या धावसंख्यावरती जाताना पाहायला भेटली. टोटल गडी आतापर्यंत गमावले गेले इथून 6 गडी लॉस झालेले पाहायला भेटलेत. मुन्नावरती विश्वास घेतला जाईल. आपण पाहतोय पावस प्रीमियर लीग गतवर्षी चालणारी स्पर्धा याही वर्षी आयोजन केलं गेलंय. अंतिम टप्प्यात सामना येऊन टेपलाय. अंतिम क्षण आता आलेत आणि क्षणावरती काही चित्र यावी मैदानामध्ये घडताना काय घडेल काय बिघडेल यावी पाहायचंय. कोणती रणनीती इथून आखली जाईल, कोणते फटके चॉईस केला जाईल, बचावपूर्वक खेळ केला जाईल का तो यावी पाहायचाय. दबावामध्ये प्रभाव पाडावा लागेल. कोण पाडेल विजयाचा प्रभाव यावी पाहायचाय. तर टीम मीटिंग जास्त वेळ खर्च करू नका कारण 2 चेंडूवरती धावा खर्च करायचे असतील. 2 धावा. अप्रतिम रंगलेला सामना क्रीडांगणावरती पाहायला भेटलाय. शारजा इंटरनॅशनल स्टेडियम वरती रंगलेला हा पावस प्रीमियर लीगचा सामना केला जाईल यावेळी आपण पाहायचं भेटलंय. कडच्या आतमध्ये अनेक क्षेत्ररक्षक इथे उभे केले गेले. मुन्नाला रोखावं लागेल. गोलंदाजी मार करून चेतन पुढे सरसरदार खेळीला फटका पाहायला भेटलाय. पहिली धाव ते सरळ कंप्लीट केली जाईल. तिथून विश्वास दाखवला गेलाय. आता सामना येऊन टेपलाय. एक चेंडू एका धावेची गरज असेल. रामा रे रामा हा झाला पावस प्रीमियर लीग मधला असली ड्रामा. एक चेंडू एका धावेची गरज आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी. पुढे एकदा सांगतो टाय झाली तर काय झाली तर टाय नाही. सुपर ओव्हर हाय हा स्पर्धेचा नियम हाय. म्हणजेच काय एका चेंडूवरती एक धाव बनवली गेली तर विजय साजरा केला जाईल. पण तिथून संघर्ष दोन्ही संघ करतायत, लढलेत, बिघडलेत आणि आतापर्यंत सांगत आलोय की मागचे 2 सामने हे चेस केले गेलेत. याही चेंडूवरती काय घडेल मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. जरूर आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल. हिंमत हरून चालणार नाहीये कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करायला भाग पाडते. सामना येऊन टेपलाय. एक चेंडू एक धावेची गरज आहे. चेतनने कमबॅक केलाय. सितेश बोरकर अनेक वेळा क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला भेटलाय. आता क्षेत्ररक्षण असेल गौरवसाठी लेग साईडच्या दिशेने टॉप 5 क्षेत्ररक्षण घेतला जाईल. त्यानंतर ऑफ साईडच्या दिशेने टॉप 4 क्षेत्ररक्षण घेतला जाईल. तिथून गोलंदाज असेल तयार. यष्टिरक्षक देखील टपला असेल. अगदी यष्टांना बिलगुन उभा राहिलाय. एक चेंडू या पावस प्रीमियर लीग मधला पाहायचाय. पहिला दुईला सुपर ओव्हरचा तरार आजच्या दिवसामध्ये पाहायला भेटेल का. प्रेक्षक वर्ग तुम्हाला जर सामना आवडला असेल तर जरूर टाळ्या या सामन्यासाठी झाले पाहिजेत. एक चेंडूवरती एक धाव करत सरा गौरवडे फटका खेळलाय. एक धाव तिथून विजय साजरा करताना पाहायला भेटलाय. फिनिशिंगच्या टचेस वरती खेळलेला फटका तिथून पाहायला भेटला. धावा खर्च केला गेला या चेंडूवरती. एकाच्या विजयाच्या दिशेने कबीर 11 हा संघ विजय साजरा करताना पाहायला भेटलाय. कबीर 11 चौकार गेला की यशवंतचा 4 धावेचा सिग्नल त्यांना पाहायला भेटलाय. चौकारच्या मदतीने कबीर 11 हा संघ इथून विजय साजरा. वेल्डन मित्रा. मुन्ना झगडला, लढला आणि शेवटच्या संधी संघाला विजय प्राप्त करून पाहायला भेटेल. त्याप्रमाणे दोन्ही संघांचे आभार असतील. आपण अंतिम टप्प्यापर्यंत
सामना घेऊन गेलात कुठेतरी जिंकल्याशिवाय कुठेतरी हरत नाहीये. हा तर क्रिकेटचा अनुभव राहिलाय. यानंतर दोन्ही संघ